महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। योगेश निकम यांच्या प्रयत्नाने नामदार बच्चू कडू यांच्या हस्ते पिंपरी येथे विहारात मूर्ती स्थापना संपन्न। रितेश कडू कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा जळगाव। राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना योगेश निकम यांनी 3 वर्षापूर्वी मूर्ती स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं। बच्चूभाऊंनी सुद्धा लवकरच येईल असं आश्वासन दिलं होतं, परंतु कोरोना महामारीमुळे कार्यक्रम पुढे ढकलत गेला। शेवटी शुक्रवारी रात्री 12 वाजता बच्चूभाऊ यांच्या हस्ते व अनिलभाऊ चौधरी आणि दत्तूभाऊ बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। तर विधिवत पूजा बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी बोलताना बच्चूभाऊ म्हणाले की तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील ही जबाबदारी शिकलेल्या तरुण पिढीने घेतली पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं की मी प्रथम भारतीय आणि शेवटी पण भारतीयच। त्यांनी कधी म्हटलं नाही की प्रथम बौद्ध आणि नंतर भारतीय, म्हणून जातीपेक्षा पहिले देश महत्त्वाचा असे सांगणारे बाबासाहेब खरंच खूप महान आहेत। बाबासाहेबांनी विशिष्ट एका जातीपुरते काम केले असते तर ओबीसी पेक्षा एससीला जास्त आरक्षण दिलं असतं। आज मी 4 वेळेस आमदार आणि आज मंत्री आहे तर हे फक्त बाबासाहेबांमुळेच आहे। पुढे म्हणाले की गीता, कुराण, बायबल हे धर्मग्रंथ फक्त जातीपुरते मर्यादित आहे, यांच्यावर देश चालत नाही, तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर देश चालतो, म्हणून संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे। सर्वात शेवटी बच्चूभाऊ म्हणाले की योगेश निकम हा 6 वर्षांपासून प्रहारमध्ये काम करीत आहे, परंतु तो कधी स्वतःसाठी माझ्याकडे आला नाही, तसेच मला फोन किंवा SMS केला नाही, तर सर्वसामान्य लोकांच्या अडचणी घेऊनच येत असतो आणि फोन मेसेज करीत असतो। तसेच त्याने हा कार्यक्रम लोकवर्गणीतून केला व घडवून आणला, हेच त्याचं मोठं यश आहे। या प्रसंगी उत्तर अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, उत्तर संपर्क प्रमुख दत्तूभाऊ बोडके, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाजन, शेतकरी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधू पाटील, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख फिरोजभाई शेख, युवा जिल्हा प्रमुख अविनाश पाटील, तालुका प्रमुख पिंटूभाऊ धांडे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख वसीम शेख, छोटूभाऊ मनोज वरणकर व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पंकज निकम, संदीप निकम, योगेश निकम, पिंटू गोमटे, प्रवीण निकम, पप्पू निकम यांनी परिश्रम घेतले, तर सूत्रसंचालन प्राचार्य CP गाढे, सर्व आभार तालुका युवा प्रमुख योगेश निकम यांनी मांडले। शेवटी जाता जाता बच्चूभाऊंनी योगेश निकम यांच्या घरी जाऊन भेट दिली व त्यांच्या आई वडिलांनी बच्चूभाऊंना डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा भेट दिली। मोठे वेनगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेनगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।